एवढा मोठा भांड्याचा ढिगारा पडलेला. म्हणलं कधी व्हायचं. पहिल्यांदा किचन साफ करून घेतला. किचन साफ केल्यानंतर लगेच अंघोळीला पाणी ठेवलं. मग लगेच कपडे धुवायला घेतले. कपडे वगैरे धुवून वाळत घातलं. ऊन छान पडत होतं. अंगातलं मात्र शूटर काय निघत नाही, कारण की थंडीच एवढी पडाल्या, गार हवा सुटला होता. म्हणलं कपडे वाळत घालायचं, आंघोळ करूनच सगळं कपडे चेंज वगैरे करायचं. तर लगेच मी मुलासनी पण तयार करायला घेतलं. मुलं शाळेला गेली की हे बघा शांत स्वभावाने आज मूल गोड असं चाललं होतं, कारण की दररोज इतकं रडून रडून शाळेला जातात ना. बारकी तर अजिबात शाळेला जायला नाच म्हणते, तरी पण आज चालली हसत, कारण की तिचं पप्पाने असं वरडले होते ना तिला, म्हणताना ती चालली होती. म्हटलं तिला आवरून दिलं, त्यांचं डबा वगैरे पॅकिंग करून दिलं. मोठीला विचारलं काय खातेस, तर कोबी आणि चपाती खाते. तिला आणि कोबी आणि चपाती. बारकी तर काय डबा घ्यायचं नाहीच म्हणत होती, तरी तिला मी डबा वरण भात वगैरे दिला. तर त्यांचा डबा दिला, कारण की जायच्या आधी 1 तासभर रडगाणंच असतं. बापाचं ते डान्स करायचं चालू होतं. त्यांचं जर शूट करूसपत्र तिने गप्पच झाली. मग लगेच मी धुणं भांडे वगैरे केलेलं, अंगण घाण झालतं. म्हटलं पाणी वगैरे मारून घेतलं. दिवसभर कामाचं काय जात नाही म्हणून इथं बघू शकता हे सगळं आवरून मुलासनी पाठवायची तयारी. आज हसत चालले होते. मला पण बरं वाटत होतं. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. चला बाय.